करू सुरुवात. हो, करा ताई. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम् सदाशिवसमारम्भा व्यासशङ्करमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम्। अलंकावती पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुरुष नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आपण 16वा अध्याय दैवी संपद विभाग योग सुरू आहे आपला. मी थोडं एक संस्कृतचा श्लोक आधी घेणार आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ता काम भोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेक प्रकारच्या चित्त विकारांनी विभ्रांत, मोहजालाने व्याप्त, विषय भोगात आसक्त, आसुरी स्वभावाचा व्यक्ती अपवित्र अशा नरकामध्ये पडतो. अनियम आषाढ मेघ का समुद्रो अभंग तैचे कामिती अनेक अखंड काम. मग मनोरथ रूपी वेलींचे जाळे त्याच्या चित्तात पसरल्यावर काट्यावरून जशी कमळे ओढावी, मग पै कामना सीतया दिवी झाल्या वेदरिया घोर पिली काटिया कमळे जैसी. किंवा दगडावर पडून मातीच्या हांडीचे शतशः तुकडे व्हावेत, तसे अर्जुना त्यांच्या मनोरथाची दशा होते. का पाषाणचिया माथा हांडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वथा फुटके झाले. तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोहो अंतःकरणी वाढोची लागे. रात्रीच्या वाढी बरोबर जसा अंधारही वाढतो, तसा त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो. आणि वाढे जव जव मोह तव तव विषयी रोहो विषय तेथ ठावो पातकासी. आणि जसा जसा हा मोह वाढेल तशी तशी विषयाची इच्छा पण वाढत जाते, आणि विषय म्हटले की ते पातकाचे मूळ कारणच आहे. पापे आपले निथावे जव करीती मेळावे तव चिताची आघवे येती नरका. पापांचा जोर होत होत जशी वाढतील तसा त्यात जिवंतपणीच नरक यातनांचा भोग घडतो. म्हणून गा सुमती जे कुमनोरथा पाळिती ते आसुर येती वस्ती तया ठाया. म्हणून अर्जुना त्यांच्या चित्तात कुवासना नांदतात, ते असुर लोक त्या ठिकाणी जन्माला येतात. जेथ असी पत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेरी सागर पूतताती. जेथील झाडांची पाने तलवारीसारखी तीक्ष्ण धारेची असतात, खैरांच्या निखाऱ्यांचे डोंगर व तापलेल्या तेलाचे समुद्र तिथे उसळत असतात. जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यमजासणी पडती ते दारुणी नरक लोकी. जेथे यातनांना खंड नसून नित्य नवी यमजासणी असते, अशा घोर नरक लोकींचा वास
त्याला घडतो. ऐसे नरकाची आसेले भागी जे जे जन्मले तेही देखो फुलले यजिती यागी. असे शेलक्या नरकभोगाचे अधिकारी जे जे जन्माला येतात तेही पाहू गेले असता यज्ञ यागादिकांच्या भरीस पडतात. एरवी याग दिक क्रिया लहाणी तेची धनंजया परी विफळुती आसरोणिया नाटकी जैसे. अर्जुना, एरवी पाहू गेले असता त्या योगादी क्रिया खऱ्या पण दंभाने नाटकासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात. वल्लभाचिया उजरिया आपणया पती कुस्त्रिया जोडोणी तोषिती जैसिया अहवेपणे. आपल्या यममानाच्या आश्रयावर वेश्या ज्याप्रमाणे स्वतः सौभाग्यवती समजून समाधान मानित असतात तसेच हे आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता भजन्ते नाम यज्ञस्ते दंभेना विपूर्वकम्. संपत्तीच्या ऐश्वर्याने मानी व उन्मत्त झालेले ते स्वतःलाच धन्य मानून ताठ गर्विष्ठपणाने व उद्धट होतात व केवळ नाममात्र यज्ञ विधीच्या आज्ञेची पर्वा न करता ते करत असतात. तैसे आपणया आपण मानिता महंतपण उगती असाधारण गर्वे तेणे. स्वतःची प्रतिष्ठा स्वतःच मानता म्हणता ते असामान्य गर्वाने फुगून जातात. मग लवो नेनती कैसे आटिवा लोहांचे खांब जैसे का उधबले आकाशे शिळा राशी. मग ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ते कोणापुढेही नम्र न होता सदा ताठ असतात किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत जसे सदा ताठ असतात तसेच ते होत. तैसे आपुलिया बरवे आपणची रिझता जिवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच. त्याचप्रमाणे आपल्या मोठेपणाचे आपणच मनात कौतुक करून त्यातच रमून जाऊन आजूबाजूचे जग त्यांना गवतापेक्षाही हलके वाटू लागते. वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्य विसरा सवते केले. मग अर्जुना, संपत्तीच्या मदाने माजून जाऊन कर्तव्य अकर्तव्य वगैरे विवेकास पार फाटा देतात. जया आंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गाम. अरे, ज्याची वृत्ती अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार आहे, पण पिसाट लोक काय करतील किंवा न करतील कोणी सांगावे. म्हणून कोणे एके वेळे मौढ्य मध्याचे निबळे यागाची ही टवाळे आदरीती. म्हणून लहरी खातर एखादी वेळी मूर्खपणाच्या मदिरेच्या भरात यज्ञादी सोंगेही आरंभतात. ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा. त्यात त्यांना कुंड मंडप वेदी आणि या अनुषंगाने लागणारी अन्य सामग्री काहीही लागत नाही आणि नियमाविषयी बोलावे तर त्यांच्याशी सदैवच वैर असते. देवा ब्राह्मणाचे नावे आडवारे नाही नोहावे ऐसे आर्थी तेथ यावे लागे कवणा. देव ब्राह्मण इत्यादिकांच्या नुसत्या नावाचाही वारा त्यांना सोसत नाही. मग त्यांच्या येण्याची गोष्टच कशाला. पै वासरुवांचा भोकसा गायी पुढे ठेवून जैसा उगाणा घेती क्षीररसा बुद्धिवंत. परंतु धूर्त लोक गायी पुढे मेलेल्या वासरांचा पेंढा वगैरे भरून रक्षण केलेली आकृती ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात
तैसे यागाचे निनावे जगवाऊनी हावे नागविती आघवे अहेरा वारी. त्याचप्रमाणे यज्ञाचा आव आणून त्या निमित्ताने इतरांना आमंत्रणे देऊन त्यांच्याकडून सापडे तो आहेर घेऊन त्यांना ते फसवितात. ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू. याप्रमाणे यज्ञाचा दंभ माजवून ते प्राण्याच्या सर्वनाशाची इच्छा करतात. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकार, बल, दर्प, काम यांचा आश्रय केलेले ते आपल्या व दुसऱ्यांच्या देहात स्थित असलेल्या परमात्म्याचा द्वेष करतात. मग पुढा भेरी निशाण लावणी ते दीक्षितपण जगी पोकारिती आपण वावो वावो. मग स्वतः पुढे डंका ध्वज वगैरे लावून आपल्या यज्ञ दीक्षिततेची लोकात उगीच म्हणजे व्यर्थच प्रसिद्धी करतात. तेव्हा महत्वे तेने अधामा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदले तसा काळजांचे. अशा वृथा महत्वाने त्या नीच लोकांना गर्व अधिकच चढतो व जणू काही अंधकाराला काजळाची पुटे घ्यावी त्याप्रमाणे. तैसे मोढ्य घणावे औद्धत्य कुंचावे अहंकार नावे अविवेकुही. त्यांचा मूर्खपणा अत्यंत होतो, उद्धटपणाही वाढतो आणि अहंकार व अविवेकही त्यांचा दुणावतो. मग तुझी या भाष नुर्वावया निशेष बळीयेपणा अधिक अधिक होय बळ. मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक बलवान आहे अशी भाषाही कोणी काढू नये असे त्याला बळ चढते. ऐसा अहंकार बळा जालिया एक बळा दर्प सागरू मर्याद वेळा सांडूनी ते. याप्रमाणे सामर्थ्य व अहंकार यांचे एकच झाल्यावर दर्परूपी समुद्राच्या लाटा मर्यादा चढून उंचवळू लागतात. मग वो संते निदर्पे कामाही पित्त कुरूपे तयादगी सैंध पळीपे क्रोधाग्नी होऊन. दर्पाची अशी वाढ झाली म्हणजे कामाचेही पित्त खवळते व त्या धगीने क्रोधाग्नीही भडकतो. एक उन्हाळा आगी घरमरा तेला तुपासिया कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा. मग उन्हाळ्यात प्रखर अग्नीने तेला तुपाच्या कोठारास आग लावून त्यातच आणखी जसा वारा सुटावा तैसा अहंकारू बळा आला दर्पू काम क्रोधी गूढला या दोघींचा मेळू झाला जयांच्या ठाई. त्याप्रमाणे बलवान असा अहंकार व कामक्रोध यांनी गुरफटून गेलेला उन्मत्तपणा या दोघांचे ऐक्य त्यांच्या ठिकाणी होते. ते आपुलिया सर्वेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशा न साधिती गा. ते आपल्या इच्छेसाठी किंवा इच्छेप्रमाणे त्या प्राण्याची हिंसा करणार नाही. पहिले सर्वजण दुधरा आपुलिया मास रुधिरा वेसू करीती व्यभिचारा लागोनिया. अर्जुना, अभिचार मंत्राच्या सिद्धीसाठी हे प्रथम आपल्या अंगातील रक्तमास खर्च करतात. तेथ जाळी जिये देहे या माझी जो मी आहे तया आत्मया मज खाये वाजती ते. असा ते आपल्या देहात जो त्रास करून घेतात त्यामध्ये आत्मरूपाने वास करणारा जो मी त्यालाच हे चटके बसतात. आणि अभिचार कितीही उपद्रवी जे जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही खिणू पावे.
आणि त्या अभिचारक मंत्रांनी ज्यांना ज्यांना उपद्रव घ्यावयाचा असतो त्यांच्या ठिकाणी जीव चैतन्य रूपाने वास करणारा जो मी, त्या मलाच चटके बसतो. आणि अभिचारा वेगळे, विपाये ते अवगळे, तया टाकीती इटाळे पैशून्याची. आणि कोणी कदाचित या अभिचारातून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करतात, त्यांना छळतात. सती, सात्वशील पुरुष, दानशूर पुरुष, याज्ञिक, अलौकिक, तपी असे जे संन्यासी असतील, सती आणि सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी जे, का भक्त हन महात्मे, ये माझी इंद्राची धामे, निर्वाळवी धर्मे श्रोतादिकी. किंवा भक्त आणि महात्मे ही माझी श्रोतादी यज्ञ या गाणे सिद्ध झालेली निवासस्थाने आहेत. त्यांच्या वाईट शब्दांचे बळकट व तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष चोपडून मारतात. भया देशाची काळ कुटे, पासटोणी तिखटे, गोलांची सदटे, सुती कांडे, तानहंगित क्रूरान संसारेषु नराधमान, क्षिपाम्यजश्रमश्वान आसुरीष्वैव योनिषु. मी माझा अगर माझ्या भक्त वगैरेचा द्वेष करणाऱ्या दुष्ट पापी नराधमांचा सृष्टीतील अमंगल अशा असुरी जन्मामध्ये कायमचा ढकलतो. ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी, तया पापिया जे मी करी ते ऐक पा. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा, ते पदवी हिरोणी पैगा ऐसे ठेवी. जर जगात माणसाच्या जन्माला येऊन जे त्या देहाची कर्तव्य मात्र करीत नाहीत, त्याचा तो देह हरण करून अशा स्थितीत ठेवतो की जी योनी अत्यंत क्लेशदायक, घाणेरडी, जन्ममरण रूप यातनेची पायवाट असून अंधकारमय अज्ञान रूप असते, तशी योनी त्यांना देतो. जे क्लेश गावीचा उकरडा, भवपुरीचा पानावडा, ते तमो योनी तया मुढा वृत्तीची दे. मग क्षुधा लागली तरी गवतही उपयोगी पाहू नये, अशा वाघ, विंचू इत्यादी जातींचा त्यांच्या अरण्यात मी जन्म देतो. मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसिये करी. तेथे क्षुधा दुःखे बहुते, तोडुनी खाती आपण याते, मरमरो मागुते होतची असती. तेथे ते अत्यंत भुकेले झाले असतात. आपल्याच शरीराची लचके तोडून खाण्याची त्यांच्यावर पाळी येते आणि मरून पुन्हा पुन्हा त्याच योनीत ते जन्म घेतात. का आपला गरळ जाळी, जाळतया अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला. किंवा ज्याचा आपल्या विषाच्याच दाहाने साऱ्या अंगाचा दाह होतो, अशी सर्प योनीत घालून त्यांना बिळात कोंडून ठेवतो. परी घेतला श्वासू घापे, येतुले नाही मापे, विसावा तया नाटोपे दुर्जनासी. परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यात जितका थोडा वेळ लागतो, तितकीही मी त्यांना विश्रांती लागू देत नाही. ऐसेनी कल्पांची कोडी, गणिताही संख्या थोडी, ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया. अशा असंख्य कल्पांच्या कोंडीच्या कोडी लोटेपर्यंत मी त्यांना त्या योनीतून बाहेर काढत नाही. तरी तयासी तेथ जाणे, तेथीचे हे पहिले पेणे, ते पावनी ये रे दारुणे न होती दुःखे. तरी
त्यांना पुढे तेथे जावयाचे आहे. त्यातील हा पहिला मुक्काम होय. मग तर त्या पुढील योनीत दारुण दुःखे होणार नाहीत काय? आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. अर्जुना, जन्मोजन्मी आसुर योनीला प्राप्त होणारे जे मूर्ख लोक माझी प्राप्ती न होताच त्याही पेक्षा अधम गतीला जातात. हे आसुरी अधोगती अवधारी जोडिली तीही हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तीही. त्या आसुरी संपत्तीच्या योगाने त्यांना अशी दुर्दशा प्राप्त होते असते हे लक्षात ठेव. पाठी व्याघ्राधी तामसा योनी तो अळुमाळू ऐसा देहधाराचा उसासा आथी जोही. पण वाघादी तामस योनीमध्येही देहाच्या आधाराने त्यांना अधूनमधून तरी विश्रांती मिळतेच. पूर्ण करायला 2 श्लोक आणखी घेते मी. तोही मी बोलवा हिरे मग तमची होती एक सरे जेथ गेले अंधारे काळ वंडे जे. तेवढी थोडी विश्रांती हिरावून घेऊन तेथे अंधारही काळीमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवळ तमोरूप योनीमध्येच मी त्यांना घालतो. हे झालं आहे. ఉంది అదే మహాభారతదే ఇంకా కొంచెము ఈజీ మెథడ్. दादा 50 श्लोक झालेले आहेत. पसायदान घ्या आता. पसायदान घेतो. पसायदान घेऊ की आधी विवेचन घेऊ? पसायदान घ्या आणि मग विवेचन करा आणि मग श्लोक सांगा. हो. म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यजे तोषावे तोषोणी मज ध्यावे पसायदान हे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव भोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान प्रसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानाला अनुकूल व प्रतिकूल अशी आसुरी संपत्ती या अध्यायात भगवान सांगणार आहे. 9व्या अध्याय पण या गुणांबद्दलच आहे. पण त्यात जो विषय अपूर्ण राहिला होता त्याच विषयाला माऊलींनी या अध्यायात पूर्ण केलेला आहे. प्रथमतः मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या दैवी संपत्तीचे 26 गुणांचे देव वर्णन करतात. तर 26 गुण कोणते? तर अभय, सत्वशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय 2 प्रकारचे तप, आर्जव, अहिंसा, सत्य,
अक्रोध, देह अहंतेचा त्याग, शांती, अपैशून्य, दया, अलोलुप्य, मार्दव, लाज, अचापल्य, तेज, क्षमा, धैर्य, शौर्य, अद्रोहत्व व अमानित्व या మళ్ళీ ఇప్పుడు స్మితకు కూడా సెలవులు ఏమో కదా? అయిపోయి 20 నుంచి మళ్ళీ స్కూల్ అంట. 20 నుంచి ఉందా? या 26 दैवी संपत्तीच्या गुणरूपाने विचार सांगून यांच्या विरुद्ध असणाऱ्या दोषयुक्त आसुरी संपत्तीचे वर्णन भगवान पुढे सांगतात की दैवी व आसुरी संपत्तीतील भेद अचूक कळावा यासाठी आसुरी संपत्तीची लक्षणं आवश्यक आहे. जर दैवी संपत्ती मोक्षाप्रत नेणारी तर आसुरी संपत्ती नरकाकडे नेणारी आहे. ही दोन संपत्तीची लक्षणे सांगतात: दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान. खरं म्हणजे ही 6च लक्षणे आहेत, पण यांचा पराक्रम इतका मोठा आहे की त्यात प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा सर्वनाश करण्याची क्षमता आहे. ఇప్పుడు ఆకలి ఆయన పాపం. आसुरी मनुष्याच्या धन संचयाच्या इच्छेला काहीच अंत नसतो. त्या अमर्याद असतात. ఆ? आपले ఉప్పమ్మకాయ వాడే ఇస్తాడు వాడి తట్లో పెడితే. आपले धन अधिकाधिक कसे वाढेल వచ్చినాక ఇస్తుండే या చూడు సాయంత్రం. विचाराने तो पापकर्माचा मार्ग धरतो. ఉంటే ఉంటారు దానికి తిండి వేసింటారు కదా వేరే. दादा म्यूट करा ना त्यांना. कृपया मध्ये कोणी बोलू नका. प्रणव स्वतःला म्यूट करून घ्या बाकीच्या साधकांनी. बोला ताई. आपले धन अधिकाधिक कसे वाढेल या विचाराने तो पापकर्माचा मार्ग धरतो. माझे घर, माझे कुटुंब, माझ्या धनाचा साठा या सर्व गोष्टीत तो अडकतो. मी हे सर्व माझ्या स्वबळावर मिळवलेले आहे या संभ्रमात तो असतो. पूर्व पुण्य किंवा पूर्वकर्म या गोष्टींची त्याला जाणच नसते. मनुष्य असा आसुरी लोकांशी स्पर्धा करतो व त्यांच्याशी वैर धरतो. पहिले हे वैर व्यक्तिमध्ये असते, नंतर कुटुंबात होते आणि मग समाजात होते व शेवटी हे राष्ट्रात अधिकाधिक वाढतच जाते. असा मनुष्य स्वतःलाच परमेश्वर समजून आसुरी प्रवृत्तीचा प्रचार व प्रसार करीत असतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रावण आहे. रावणाने सांगितले होते की मी स्वर्गात जाण्यासाठी अशी एक शिडी तयार करीन की यज्ञ या करण्याची आवश्यकताच भासणार नाही. तसंच आता आपण ही इतके साधनं उपलब्ध झाली आहेत आपल्यासाठी पण की आपण ही आपलं म्हणजे बरेचसे सोयीचं करून घेतो. म्हणजे आजच्या याच्यात ती आसुरी प्रवृत्ती ही एक प्रकारे आहेच. काही आसुरी प्रवृत्तीचे यज्ञ करतात ही पण तो आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी व स्वतःला श्रेष्ठत्व मिळवून घेण्यासाठी यज्ञाचे प्रदर्शन करीत असतो. अर्थात अविधीपूर्वकम म्हणजे मनुष्याचे अज्ञान व मोह हेच कारणीभूत आहेत. आसुरी लोक खोटा अहंकार, बळ, गर्व, काम, क्रोध यामुळे मोहित झालेले असतात. ते या षड्रिपूंनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. त्यामुळे भगवंताला मानत नाही व धर्माची निंदा ते सतत करीत असतात. विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे हे परमेश्वराला शक्य असते, पण आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य हे कधीही मान्य करत नाही. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये म्हटले आहे, दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पशु, कृमी, मनुष्य इत्यादी योनी प्राप्त होतात. असुरांना मात्र चिरकाळासाठी त्याच योनीत ठेवले जाते. ते सदैव कामुक, हिंसक, द्वेषी व अपवित्रच असतात. आपल्या 14व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलयनस्तमसी मूढयोनिषु जायते. म्हणजे मनुष्याच्या रजोगुणामध्ये ज्याचा मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि तमोगुणामुळे ज्याचा मृत्यू होतो तेव्हा तो पशुच्या योनीत जाते. आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्याला ईश्वर कृपा कधीच प्राप्त होत नाही. दिवसेंदिवस त्याचे अधःपतन होत जाते. शेवटी त्यांना कुत्रा, मांजर किंवा वराह अशा प्रकारच्या पशुयोनीच प्राप्त होतात. इथे एक प्रश्न मला पडतो, आपण मानतो की परमेश्वर कृपाळू आहे, मग असुरावर का दया करीत नाही? मग त्याला कृपावंत का म्हणावे? तर याचे उत्तर वेदांत सूत्रात दिलेले आहे. भगवंत कोणासेही द्वेष करीत नाही. असुरांना अधम योनीत ठेवणे हे ईश्वर कृपेचे दुसरे रूप आहे. जसे असुर योनीमध्ये रावण, कुंभकर्ण, कंस, शिशुपाळ, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. खरं म्हणजे हे
जय विजयांचाच जन्म होते हे सगळे. तर जय विजय तर सात्विक वृत्तीचे होते, पण त्या शापामुळे ते आसुरीमध्ये आसुरी योनीत गेले. तर या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठीच या देवानी स्वतः जन्म घेतला आणि यांचा वध करून त्यांना मोक्ष प्राप्त करून दिला, त्यांना मुक्ती दिली. मग ही भगवंताची कृपाच झाली ना. झालं ताई, आणखी काही बोलायचे का? छान झालं ताई, खूप छान सांगितलं. दादा, हो. आज फक्त माझा आवाज थोडा बसलेला आहे, खोकला आहे. तर कोणी दुसरं बोलू इच्छितं का? मी त्यांना अनम्यूट करतो. कोणीतरी बोललं तर छान होईल असं. पण आपलं वाचन आज आणि विवेचन ताई खूप सुंदर झालं आणि फार सुंदर प्रकारे आपण समजूनही सांगितलं. हे आसुरी आणि दैवी संपत्ती 26 गुण जे आपण वाचलेत ते पण फार सुंदर प्रकारे आपण समजून दिलेत. धन्यवाद. अजून अजून कोणाला साधकांना बोलायचं आहे का? आज जे आपण 50 ओव्या ऐकल्या, बरं कोणी त्याच्याबद्दल बोलू इच्छित का? बरं, मी बोलते जय श्री कृष्ण. सर्वप्रथम सर्वांना ताई, सगळ्यात पहिले तुमचं पण खूप मनापासून अभिनंदन. खूप छान तुमचं वाचन तर आहेच, पण विवेचन पण तुम्ही खूप छान पद्धतीने केले. जसं दादा बोलले, तुम्ही सगळी माहिती थोडक्यामध्ये या अध्यायात काय आहे, कोणते दैवी गुण आणि कोणते आसुरी गुण हे सांगितलं. त्याचबरोबर 6 गुण जे वाईट आहेत म्हणजेच आसुरी आहेत, तेच व्यक्तीचा नाश करत असतात, हे पण तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. आणि आजच्या काळामध्ये आपण ते प्रत्येक जण अनुभवतो. जसं प्रत्येक व्यक्तीमध्येच दैवी गुण सुद्धा असतात, आसुरी गुण सुद्धा असतात. दैवी गुणांची संख्या जिथे 26 आहे, पण तिथे आसुरी गुण जरी 6 असले. हा, बोलायचंय का कोणाला? हा, मी बोलू का मी? हा, बोला बोला ना. बोला हा, ताई. 1 मिनिट. आपल्या ओव्या किती होत्या? या किती नंबर होत्या? 365 पासून 415 पर्यंत होत्या. बरं बरं, काही नाही. मी एक दृष्टांत माऊलीने दिलाय, तो वाचून हो द्या. दाखवते. हो. हा, प्रत्येक आसुरी संपत्तीचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी समर्पक अशा दृष्टांताची योजना केली असल्यामुळे त्यांचे हे विवेचन अर्थातच आकर्षक झाले आहे. दर्प या दुर्गुणाचे उदाहरण सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, एक दिवस माधुकरी मिळाली असता एखादा करंटा ज्याप्रमाणे ताठर बनतो, किंवा स्त्री, धन, विद्या, प्रशंसा आणि बहुमान हे प्राप्त होताच तो मस्तवाल होतो. ढगाची सावली मिळताच असलेला निवारा जो मोडून टाकतो, किंवा मृगजळ दिसतात जो तळ्याचा बांधच फोडून टाकतो, ही सगळी उदाहरणे म्हणजेच दर्प होय. ज्ञानेश्वरांचे मनुष्य स्वभावाचे निरीक्षण कसे चौफेर असते याची येथे सहज प्रचिती येते. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध हे दुर्गुण परस्परांशी अत्यंत निगडीत असतात. त्यातूनच उग्र किंवा कठोरपणा हे दुर्गुणही निर्माण होऊन घातक ठरतात. हे सर्व 6 दोष घातक कसे हे सांगताना ज्ञानेश्वरांनी चांगला युक्तिवाद केला आहे. दावाग्नी, वडवाग्नी आणि प्रलयाग्नी यातील एका प्रकारानेही सर्वनाश ओढवतो. तसेच कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांपैकी एका दोषानेही मरण ओढवते. मग या 6 संपत्ती म्हणजे तर प्राणघातक घटकांची दुप्पटच झाली आहे. आसुरी संपत्तीला देहाची जोड कशी मिळते? आसुरी संपत्ती ही काही केवळ काल्पनिक बाब नाही, तर प्रत्यक्ष देहाची जोड घेऊनच ती प्रकट असते. आपोआपच देह धारण केलेल्या व्यक्तीच्या हालचालीतून किंवा वागण्या बोलण्यातून ही आसुरी संपत्ती साक्षात प्रगट होत असते. आसुरी संपत्तीने ज्यांना घेरले आहे अशा दुर्गुणी लोकांचे सत्याशी कायमचे हाडवैर असते. त्यांचे बोलणे म्हणजे निर्गलल प्रलाप असतात. ते वेदांना किंवा ईश्वराला जुमानत नाहीत. विषयांचा उपभोग हेच त्यांच्या जीवनाचे सर्वस्व असते. आपण जे करत आहोत ते अयोग्य आहे असे क्वचित जरी मनात आले तरी उलट त्याचेच ते समर्थन करतात. हे सांगताना माऊली म्हणतात, प्राण घेती संपन्नाचे हे ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व ये तयांचे हे पुण्यफळ की. बळी अबळा ते खाये हेची बाधी तो होये, तरी मासे या कानो हे निसंतान. वाचू का, की वेळ आहे की संपली? वाचन ताई, मीटिंग सुरू असेपर्यंत वाचू शकता तुम्ही. ओके.
धनवंतांचे प्राण घेणे हे जरी पाप असले तरी त्याने साचविलेले सर्व धन आपल्या हाती पडते, हे पुण्याचे फळ नव्हे का? बळी माणूस दुर्बळाचा घात करतो, हे जर पापाचरण असेल तर लहान माशाला खाऊन टाकणाऱ्या मोठ्या माशांचे कसे निस्संतान होत नाही? कोणताही माणूस दुर्गुणांच्या आहारी गेला म्हणजे त्याची विवेक बुद्धी कशी नष्ट होते आणि वाईटाचेच तो कसे समर्थन करतो आणि आपलेच वागणे योग्य अशा भ्रमात कसा राहतो, हे यासारख्या अनेक दृष्टांताद्वारे ज्ञानेश्वरांनी सांगितले असल्यामुळे हे आसुरी संपत्तीचे वर्णन म्हणजे सार्वकालिक धोक्याचे इशारे झाले आहेत. आत्मोद्धारासाठी उपाय सांगताना माऊली सांगतात, दुर्गुणांच्या आहारी गेलेल्या माणसाची काय दुर्दशा उरते, त्याला किती घृणास्पद, किळसवाणी आणि शूद्र स्थान प्राप्त होते, हे सांगताना ज्ञानेश्वरांनी ठिकठिकाणी अतिशयोक्ती अलंकाराचा उपयोग करून काव्य सौंदर्यात भरच घातली आहे. बिभत्स आणि भयानक अशा रसांचा परिपोष ज्ञानेश्वर माऊली सहजपणे करतात, पण शेवटी त्यांची दृष्टी माणसातील चांगुलपणावर आणि आत्मोद्धार साधण्याच्या प्रवृत्तीवर आहे असेच जाणवते. वरील सर्व संपत्तीचा, त्यातही काम, क्रोध आणि लोभ यांच्या वाटेलाही जाता कामा नये असे त्याने केले तरच त्याच्या उद्धाराची शक्यता निर्माण होते. म्हणजे माऊली म्हणतात की जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, काम, क्रोध, लोभ यांच्या वाटेला तुम्ही जाऊ नका. त्याला मोक्ष मिळवायचा असेल तर केवळ दुर्गुणांचा त्याग एवढे पुरेसे नाही, तर सत्पुरुषांचा सहवास, कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि गुरुचा कृपा प्रसाद याचा लाभ व्हावा असे आहे. त्यासाठी त्याने तसा प्रयत्न केला पाहिजे. मी दुर्गुणांचाही आश्रय करीन आणि मोक्षही मिळवीन असे घडणे शक्यच नाही. हे पटवून देताना माऊली म्हणतात, एवं परत्र न स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू, ते थके उता प्रसंगू मोक्षाचा तो, म्हणून कामांचे निबळे विषयो चरो पाहे ढाळे, ते या विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरे तो. यातून सुटका करायची असेल तर काय करायचं? तर या अध्यायाचा समारोप करताना मोक्षाची इच्छा करणाऱ्याने वेदांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, तसेच गुरुने आशीर्वाद सांगितलेली आज्ञा पाळली पाहिजे आणि श्रुती बरोबर. स्मृतींना आपल्याच मस्तकी धारण केले पाहिजे असे सांगताना माऊली परत म्हणतात, वेदांबद्दलचा भक्तिभाव व्यक्त करताना म्हणतात, पै अहिता पासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगी. श्रुती किंवा वेद ही सर्वश्रेष्ठ अशी माऊली आहे. ती अहितापासून निवारण करते आणि हितकारी गोष्ट संवर्धन करते. अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी आपली वेदनिष्ठा ठसठशीतपणे प्रकट केली आहे. आसुरी हा. संपत्तीचे झालं. नाही वाचा. आसुरी संपत्तीच्या आहारी गेलेला माणूस धनसंचयाच्या मागे लागतो. दुसऱ्याची लुबाडणूक करून धनसंचय करण्यात त्याला भूषणच वाटते. धनाच्या साह्याने अधिक उपभोग असे तो ठरवतो. मीच सर्वश्रेष्ठ आहे, प्रत्यक्ष ईश्वरही माझी बरोबरी करू शकणार नाही असा कैफ त्याला चढतो. एकदा आसुरी संपत्तीच्या आहारी गेल्यावर कार्य काय आणि अकार्य काय हेच अशा माणसाला कळेनासे होते. म्हणजे आपलं हित कशात आहे, अहित काय आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. सुख काय, दुःख काय, सत्य असत्य हे तो समजून घेत नाही. अशा माणसाने आपला मोठेपणा मिरवण्यासाठी यज्ञ करायचे ठरवले तरी त्यातही तो बढाईच मिरवीत असतो. म्हणजे यज्ञाचं त्याला पुण्य पाहिजे, पण त्या यज्ञाच्या पुण्यापेक्षा बडाजाव त्याला जास्त आवडतो. बरोबर. हा, यज्ञ हेही दुसऱ्यांना लुबाडण्याचे तो साधनच बनवितो. मग आता ह्याचं दुर्वर्तन तो करतो. म्हणजे दुर्वर्तन केल्याचा त्याला वाईट परिणाम होतो. तो कसा? आसुरी संपत्तीचे आणि या संपत्तींनी ग्रस्त झालेल्या माणसाचे व त्याच्या वर्तनाचे असो परोपरीचे दाखले देत